पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कोयना धरणात 24 तासांत 6.76 टीएमसी पाण्याची भर। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासांत तब्बल 6.76 टीएमसी पाण्याची भर पडली असून धरणातील एकूण पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे। दुसरीकडे कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम आता कोयना धरणाच्या पाणीसाठ्यावर दिसून येत आहे। गेल्या अवघ्या 24 तासांत धरणात 6.76 टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे। त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून जलसंपदा विभागाकडून धरणाच्या पाणी पातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान कोयना नदीवरील कराड तालुक्यातील खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। परिणामी कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवसही पश्चिम घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।